सो हे गाईज गुड मॉर्निंग नको थांबा पहिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी. आज प्रेम आहे, आज जास्त प्रेम आलंय. बड्डे आहे ना तर स्पेशल फील. थँक्यू सो मच. आणि मला ब्लॉगमध्ये जे बड्डे विश करतील त्यांना पण थँक्यू सो मच. पहिलाच आपल्याला कमेंटच नाही करत, पण माझा बर्थडेचा ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत बघत बसा. हां काय कसं आहे? सुरुवात एंड सगळं दाखवतं तुम्हाला कसं काय. चला आम्ही आता तर आम्ही आत्ताच निघालेलो आहोत. ही बघा, ही आमची आई. आम्ही ओला करून चाललो कारण की टाईम झालाय खूप आणि मठामध्ये आज खूप गर्दी असते गुरुवारांना. चांगला मस्त वार लवकर निघायला पाहिजे होतं. आम्हाला आमची ओलाच खूप होता ते, कारण की केक पण होता ना सोबत. त्याच्या आई काय बोलायचं आहे तुला माझ्या बड्डेबद्दल? हॅपी बर्थडे. थँक्यू आई. जय श्रीराम. मोरया मोरया. बैठो बैठो बैठो. मी आश्रममधून आत्ताच निघालो. आता आम्ही मठात चाललो. खूप भारी वाटलं, खूप भारी. गुरु जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं. हैप्पी बर्थडे. आपला अवतार झालाय बघ कसा. जाताना कसे होतं आता बघ येताना. खूप ऊन आहे. माझा पावसाळ्यात बर्थडे तर मला तर पहिल्यांदा असं फील होतंय की माझा गरमीमध्ये वगैरे सिरियसली गरमीमध्ये वगैरे बर्थडे. काय तुला किती पाऊस पडायचा आधी तुझ्याच बर्थडेला खूप सारा. आणि आता बघा हे बघ, घाम आहे तो पूर्ण घाम. बरं आहे आम्ही आता मठातून जाऊन आलो. आणि ना पहिल्यांदा असं झालंय की गुरुवारी काहीच गर्दी नव्हती, एवढं चांगलं दर्शन झालंय. हो. मस्तच. आणि हे बघा. पहिला मस्त म्हणजे अर्धा दिवस म्हणजे हाफ डे चांगला गेलाय. खूप चांगला गेला म्हणजे खूप. भारी वाटलं. आम्ही म्हणजे जेवढं नाश्ता म्हणजे घेतलेला तो अर्धा जो होता तेवढा इकडे दिला आश्रम मध्ये आणि त्याच्यानंतर तो जे उरलेलं ते मग आम्ही आता रस्त्यावर मुलं होती त्यांना देऊन टाकलं. ते घेतलं नाही एवढं सगळंच नाही. तर मठातून वगैरे जाऊन आलो आणि जेवलो वगैरे. आणि आता हा आलाय भाऊ माझा डेकोरेशन करायला. आणि मला ही माझी फ्रेंड आहे, हेल्प करायला आले मला. तुम्हाला दाखवते आता डेकोरेशन कसं करतो काय करतो. आता आमचं डेकोरेशन चालू झालेलं आहे आणि तो एकटाच करतोय. आम्ही दोघी फक्त बसलोय कारण की तो बोलला की तुम्ही लोक बसा फक्त सांगा की म्हणजे कसं आहे काय. मग आम्ही बसलो, आम्ही त्याला हेल्प करत होतो पण तो बोलला नका करू. आम्ही बसलो दोघीजणी. आणि ही बघा हिचं काम बघा. आई तर नुसतीच मध्ये काय रे लागत पण ला हैराण करायला लावलंय. हे बघा आमचं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे. झालंय ना? अजून काय बाकी आहे यश? तोंडाशी बोल जरा. आता एवढं फायनल टर्न झालेलं आहे. मला असं वाटतं आपण तिथे बघेलच डेकोरेशन ना. काय बोललास? अरे पण तिने आता नव्हतं बघायला पाहिजे होतं. काला कपडा टाकून ठेवायला पाहिजे ना. यश अजून थोडं क्रॉस पाहिजे का? यशने स्प्रे असणं मारलाय ना, सगळं दूर दूर झालाय घरात. चमकण्यात बघून बघा. बघा गोलू आलाय. गोलूनी मान फिरवली आहे. गोलू हस, त्याला काहीतरी भेटलं ना.
आणि दीदी वगैरे आल्यात तिच्या बड्डेसाठी आणि तिचा अवतार ना बरोबर आहेस. दीदी हिची स्माइल का तशीच असते ना. चांगला सरप्राईज दिले यांनी. हा तिला सांगत होते की नाही येणार वगैरे तर हे तिघजण आणि हा दादा दादाने पहिल्यांदा हाय केलंय. अरे गिफ्ट आणलेलं आहे. तर ह्या बहिणीने मला पण गिफ्ट आणलं आणि भारी सरप्राईज दिलंय मला. आणि सरप्राईज तिने सांगितलं पण नव्हतं हिला. कसं वाटलं सांग जरा सांग. मला खूप छान वाटलंय. मला इमॅजिन नव्हतं की ही लोक येतील आणि नंतर जर बोलले असते मी रागवली असते यांच्यावर. पण इकडे थँक्यू मला तुम्ही. ही माझ्याहून छोटी आहे पण हे बघा ही घेऊन काय गोलू बाबा बस घे 10 वेळा गौरी पोरा घेऊन अजून घेतली. कौरव बोलते म्हणजे ही. गौरी पोरा घेऊन फिरते. मग आता नाही ये बघ हे. Birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Appu didi, happy birthday to you. घेऊ थंडा तुझा मी. आणि हे लोक सगळे आता बर्थडे सेलिब्रेशन आमचं झालेलं आहे. आणि याला ताप आलाय तरी याला थंड हवाय. तुला मम्मीला ताप सगळं थंडा पिलेला. उद्या फूड मध्ये जायचंय ना मग तो हा म्हणजे काय पिते ना काय नाही जसा. मारीत मम्मी तो डावी पिते असते. हे बघा मी या दोघांची आत्या आहे पण ही दोघं मला काय तू काय बोलतेस मला. आणि तू दीदी आजपर्यंत बोललास का. ए जेवण बोलतो. पकड मला आवाज काय देतो आ. माझी नव्या नद्रू कवा उलट मी केला. तू कवरा उलट करते बरा ना. ते रात्री आईनी अंगठी दिलेली आहे सोन्याची. सोने की रिंग दी है मेरे मम्मी ने. मम्मी बहुत चालाक आहे. मला किती दिवस झाला अशीच बघत की काय कसं वाटलं सगळं सरप्राईज तुला. खूप चांगलं. खूप कधीपासून मी साईने माझा मूड ऑफ केलेला पण आता एवढा भारी. आणि हा बघा हा बघा हा लतिकाने दिला. लतिकाने हा बुके दिलाय आणि मला तर शॉक बसला हिने कसं काय पैशांचा बुके मला दिला. मी ऑलवेज तिला पैसे देत असते आणि आज हिने मला पैशांचा एवढा बुके दिलाय. हा पण दाखव. आणि हा एक हे काय आणले हा मला पाहिजेच होता कोणाला म्हणजे मला खूप हे फुलं आवडायचे आणि मी हिला बोलत होते की मला हा बुके हवाय. तर आणि ती मला काहीच आयडियाच नव्हते ह्या बुकेबद्दल. आणि देन दिस वाव. बस ना. आणि लास्ट गिफ्ट गरम केले नबा देऊन गरम केले बघा रस्सा काय सोन्याची अंगठी. हा बस. आई मला किती दिवस झाला बोलत तुला कशी अंगठी पाहिजे अशी. हा ठीक आहे. मग रड ना जराशी. ते- रडून तर दाखव मला जरासं इमोशनल. मला रडायला नाही. मला तर शॉक बसत का तुम्ही कसं देऊ शकता. चला आता आम्ही जेवतो. थँक्यू सो मच फॅमिली.
तुझं तेच वस्तू होते ना मेन मेन गोष्टी लागणार होत्या तुला तिकडे आई बाबा लतियाने स्वतःला जे आवडतं ना ते सगळं मला दिलं तिला कवर्स वगैरे तर खूप वेगळं हा पण कोण घेऊन मस्त एकदम भारी आहे ना मलाच माझं कवर भेटत नव्हतं पण हिने आणलं मला त्या कवरसाठी किती शोध लागला ना ते तुझं कवरच भेटत नव्हतं तिकडे एवढं कवरची दुकान पण कवरच भेटत नव्हतं वाव हा मी तुझी घालीन तू ही घाल चप्पल तर पाहिजेच ना 25 गिफ्ट मध्ये कॉमन झालं ना तुमच्या दोघींचे गिफ्ट सध्या क्लिप आहेत त्याच्यात नाही काय टिकल्यांचं वगैरे हे इम्पॉर्टंट आहे टिकल्यांचं वगैरे रोज लगे कंटाळी ना नाही बरोबर हे कोणा इंडियन गोष्टी दिल्या का मला तुझ्या हव्या असतात वाव परत एक वाव परत एक मला शॉपिंग करायची गरज नाही कसं वाटतंय तुला आतून मला खूप छान मला असं म्हणजे जे मला घ्यायचं होतं ना तेच घेतलं मी मला जरा शॉपिंग वगैरे नाही केली आजचे सरप्राईज कसे वाटले आता येऊन गेला मला टॉप आवडतो जो मला टॉप तेच सांगते आईला दाखवते म्हणजे मूर्खाचं काम करते माय फेव काय आहे सांग कशाची बटन मला स्कूलला जायला लोक कंटाळतील बघून आपले गाईज कंटाळतील दोन ऑप्शन आहेत त्याला एक तोंड लावून आपण ते एक नवरी मला हे ठीक आहे वाटतं मला असं वाटतं आपली सोय आता आपल्या घरात असलं म्हणजे आपल्या दोघींचाच होईल ना काय पण जरी कपडे आणले काय आणलं तरी आपण दोघी घालतो झालं संपलं मग डेली यूज वेअर आणि केस वॉट बघितलं तुम्ही अगोदर पण हा बघा ओके आणि तो पण पैशांचा आणि तो दिला आहे माझ्या लाडक्या बहिणीने ती आहे म्हणजे रतिका पाटील बस पचत नाही मला आणि हे एवढं भारी बनवलंय आणि बनवणारी म्हणजे जी आहे माझी फ्रेंड आहे प्राजक्ता पाटील तिने बेस्ट बनवलाय तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता तिला आणि मला खूप आवडलेलं आहे बेस्ट बेस्ट खूप भारी बनवलंय बघा तुम्हीच बघा किती मस्त बनवलं थँक्यू लतिका हे पैसे मी तुला नाही देणार हे माझे पैसे आहेत नाही Return तुला नाही भेटणार चल तुला. बर्थडे गिफ्ट म्हणून तुला सोडून दिलं मी आणि हा तर एकदम मस्तच असा मला हवा होता आणि हा लतिकाने मला दिला इंस्टाग्राम फेमस बुके त्याने किती भारी बनवलाय बघा ना सगळे फिनिशिंग वगैरे प्लीज डीएम प्रोजेक्ट तुझी मी मार्केटिंग पण करते मस्त वाटतं थँक्यू लतिका हे बुके दिल्याबद्दल आणि प्रोजेक्ट